नाही फसगत म्हणता येणार नाही, थोडीफार कोंडी झाली म्हणता येईल, पण फसगत म्हणता येणार नाही. फसगत कशी असते, तुम्हाला काही चॉकलेट देऊन नेल्यानंतर ती फसगत होते, तर ती कोंडी. कारण KCR साहेबांनी जे काही कार्यक्रम देशापुढे मांडला होता तो खरंच सगळ्यांच्या मनावर इम्प्रेस करणारा आणि फॅक्ट होता, ते काही काल्पनिक नव्हता. त्याला प्रभावित होऊन गेलेले आहेत. आता तिथं तांत्रिक पराभव झाला, त्या काही अडचणी आल्या, त्याला महाराष्ट्राचं बॅड लक समजू आम्ही. पण फसगत म्हणता येणार नाही. कोंडी काही काळ झाली, ती कोंडी फोडली ना आज आम्ही. आपकी बार किसान सरकार, आमची टॅगलाईन हीच आहे, आपकी बार किसान सरकार. किसान सरकार तो कैसे हालत में, ठीक है, उधर लोगों ने उनको हरा दिया, हम जिताएंगे इधर. MRS का MRP काय नाव ठेवलं MRS मला वाटते तुम्ही नाही नाही त्यांना ते कळते सगळं. MRS म्हणजे महाराष्ट्र राज्य समिती. हा, MRS ही स्टेट अंतर्गत पार्टी आहे. महाराष्ट्र राज्य पक्ष पण होऊ शकतो ना. पक्षही आहे ना, पक्षच होते. महाराष्ट्र राज्य समिती जसा BRS हा राष्ट्रीय पक्ष आहे, तसा MRS हा आमचा स्टेट पुरता पक्ष आहे. त्याची नोंदणी वगैरे महिन्याभरात आम्ही सगळी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करू. असं करू. MRP तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला वाचायला मिळेल, तुम्ही चिंता नका करू. कारण आपली सगळी BRS ची टीम आज नांदेडमध्ये जमली होती, काय भूमिका आपण घेतलेली आहे? महाराष्ट्रात उद्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही महत्त्वाची बैठक होती. BRS पक्षाची महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्याबाबतची नकारात्मक भूमिका दिसल्याने BRS ऐवजी महाराष्ट्र राज्य समिती म्हणजे MRS करण्याचा निर्णय सगळ्या आमच्या BRS कमिटीच्या नेत्यांनी आज घेतला. आणि त्या अनुषंगाने परिवर्तन आघाडी जी आम्ही निर्माण केलेली आहे, त्या आघाडीत घटक पक्ष म्हणून आम्ही या निवडणुका लढवू. कारण BRS मध्ये गेली वर्षभरामध्ये अनेक महत्त्वाचे नेते, राजकीय नेते, ताकदीचे नेते आलेले आहेत. त्यांना उद्याच्या निवडणुकीत काय अडचण होऊ नये या अनुषंगाने याची स्थापना केली. BRS हा राष्ट्रीय पक्ष आहे, MRS हा आता आमच्या महाराष्ट्रापुरता आम्ही काम करेल आमच्यापुरता. आणि 5 तारखेला उद्याच्या 5 सप्टेंबरला सगळ्या परिवर्तन आघाडीची आणि मित्रपक्षाची एक महारॅली, महाअधिवेशन, काय आता त्याचं नाव उद्या नामकरण करू, पण किमान राज्यभरातून 50,000च्या वरती कार्यकर्ते त्या अधिवेशनाला येतील. आणि पुढची आमची रणनीती आणि जे काही आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे तो आम्ही तिथं जाहीर करू.